आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं द टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत, अखेर ती खोली ढासळली, जीवितहानी नाही, निर्लेखन प्रस्ताव देऊनही दुर्लक्ष, शाळा पंचायत समितीमध्ये भरवणार, लोखंडे यांचं प्रतिपादन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा शहरातील लोखंडेवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोखंडेवाडी या शाळेची स्थापना 11/12/1947 रोजीची आहे। ही शाळा माळवदाच्या मारुती मंदिरात भरत होती। 1993 साली वर्ग खोलीचे बांधकाम झाले, परंतु आजही खोल्या पूर्णपणे धोकादायक बनल्या असून यातील एक खोली भिंत पहाटे कोसळली। येथे कुणी नसल्यानं जीवितहानी टळली, मात्र शाळा भरलेली असताना भिंतीचा भाग कोसळत आहे। आम्हीही मंदिरात बसून शिक्षण घेतले आणि इतकी वर्ष उलटून गेली तरी आमची ही मुले खोल्या नसल्यामुळं मंदिरात शिकत असल्याची खंत नागरिक बोलून दाखवत आहेत। खोलीची भिंत ढासळत असल्याची बातमी वाऱ्यासारखी चौकड पसरली। याचबरोबर स्थानिक कार्यकर्ते व पत्रकार बंधूंनी त्याकडे धाव घेतली, मात्र माहिती मिळून सुद्धा शालेय विभागाचे कोणतेही अधिकारी तिकडे फिरकले नाहीत। याबद्दल मोठं आश्चर्य वर्तविण्यात येत आहे। स्थानिक नागरिक व पत्रकार येऊन गेल्याची माहिती मिळताच गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, त्याचबरोबर नगराध्यक्षा, याचबरोबर नगरसेवक, उपनगराध्यक्षा यांनी याकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत बराच उशीर झालेला लोकांनी सांगितला। यावेळी द टाइम्स 24 बोलताना शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष लोखंडे म्हणाले, मी संतोष लक्ष्मण लोखंडे, लोखंडेवाडी शाळेचा समितीचा अध्यक्ष आहे आणि ही सध्या आमची लोखंडेवाडी शाळेच्या 2 वर्ग खोल्या होत्या। यापैकी एक वर्ग खोली रात्री अचानक ढासळली। तिच्यामध्ये पडण्याची अवस्था असल्यामुळे मुलंही बसवत नव्हतो। सध्या पहिले ते 4 वर्गात 4थी पर्यंतची जे मुलं आहेत ते एकाच वर्गामध्ये बसवत आहोत आणि आत्ताची जी एक खोली आहे शाळेची, तुम्ही पाहत आहात तिची कंडिशन आता रात्री ही पूर्णपणे पडलेली आहे। आणि हे निर्लेखन प्रस्ताव आम्ही लोखंडवाडी ग्रामस्थांनी तसेच शिक्षकांनी 6 ऑक्टोबर 2025 रोजी पाठवलेला होता आणि तसेच नवीन खोल्यांची मागणी 14 ऑक्टोबर 2025 रोजी केलेली होती। पण कुठले शासकीय अधिकारी असतील किंवा जे शिक्षण अधिकारी असतील यांनी फक्त येऊन पाहणी केली, पण त्याच्यावर कुठलाही विचार केलेला नाही किंवा आतापर्यंत त्याच्यावर कुठली कारवाई केलेली नाही। आताची कंडिशन जी आहे तुम्ही पाहता आहात, ही वर्ग खोली जी आहे अशी पडली आहे की इथून लोखंडेवाडीत ग्रामस्थांचा जो रस्ता आहे जाण्याचा, तो रस्ताही पूर्णपणे बंद झालाय आणि शेजारीच दुसरी वर्ग खोली आहे, तिथं लहान लहान मुलं शिकत आहेत। ही आता वाऱ्याने पडत आहे, तर लहान लहान मुलं त्यांना म्हणजे जर चुकून काय अपघात घडला किंवा काय झाले याला जबाबदार कोण? हे आजच्या आज या शाळेचा निर्णय लागला पाहिजे आणि वर्ग खोली हे निर्लेखन काय जे असेल ते दुरुस्त ते पूर्णपणे बाजूला काढून आम्हाला दुसऱ्या वर्ग खोलीची लगेच व्यवस्था झाली पाहिजे। अन्यथा जर ही शासनाने व्यवस्था केली नाही तर उद्या आम्ही सर्व मुलं घेऊन पंचायत समितीच्या तिथं बसणार आहोत। जोपर्यंत आम्हाला वर्ग खोली भेटत नाही तोपर्यंत मुलांचं शिक्षण तिथं चालू राहील। ही माझी लोखंडवाडी ग्रामस्थांतर्फे विनंती आहे। शासनाने याकडे प्रत्यक्ष पाहणी करून लगेच याचा निर्णय आजच्याच घेतला पाहिजे, ही विनंती। आम्हाला तातडीनं खोल्यांची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे। खोल्यांची अवस्था बिकट असल्यानं विद्यार्थ्यांची संख्या रोडावत आहे, मात्र मुख्याध्यापक मोठे सर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या प्रयत्नानं विद्यार्थी संख्या वाढताना दिसत आहे। यामुळे ग्रामस्थांच्या मागणीनुसार खोल्या तातडीनं मिळाव्यात, अन्यथा पंचायत समितीमध्ये मुले बसणार असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवित आहेत। आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। द टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।